मित्रांनो, कॅप्सिकम ह्या पिकामध्ये ह्या पॉली हाऊसमध्ये 20 गुंठ्याचं एक क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये सर कॅप्सिकम घेतात आणि ह्या कॅप्सिकममधून जवळजवळ वर्षाकाठी ते 12 ते 13 लाखाचं उत्पन्न घेतात. याच्यामधून ते 25 म्हणजे 20 ते 25 टनापर्यंत माल घेतात आणि त्याच्यातून तेवढं उत्पन्न घेतात. तर ज्यांच्याकडे कमी जमीन आहे किंवा ज्यांना अजून काही आधुनिक पद्धतीने करायचे त्यांसाठी हे खूप एक सुंदर ऑप्शन आहे. यालाच पोखराची पण सबसिडी आहे, जे 75% सबसिडी भेटते, पण याला खर्च जास्त म्हणजे 20 गुंठ्याला जवळजवळ 25 लाख रुपये खर्च येतो जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं वगैरे करताना असं सरांनी जसं केलंय तसं. तर त्याच्यात तुम्हाला 12-13 लाखापर्यंत सबसिडी पण मिळते. नमस्कार मित्रांनो, पंचवटी फार्मच्या पेजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत अशाच एका आपल्या नवीन शेतकरी मित्राकडे, ज्यांनी बनवलेलं आहे हे पॉली हाऊस यांच्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये. आणि ह्या पॉली हाऊसबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. आता उन्हाळा चालू आहे, मागं काहीच दिसत नाही आहे, म्हणजे सगळे पिकं आत्ता निघालेले आहेत. आता नवीन जे लागवड वगैरे होणार ते आपल्या जून महिन्यापासून होणार आहे. पण याचे एक अगदी थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्ये आपण फक्त याची माहिती घेणार आहेत. नमस्कार सर. तुम्ही हे पॉली हाऊस 20 गुंठ्यामध्ये केलेलं आहे, तर याच्यासाठी खर्च किती आलेला आहे आणि याला कुठली सबसिडी वगैरे आहे का? आहे ना. हे 20 गुंठ्यामध्ये पॉली हाऊस आहे. त्याला सबसिडी पोखरामार्फत भेटती. ह्याला साधारण खर्च 25 लाख रुपये आपण देतो आणि शासन 13.5 लाख रुपये भेटते शासनाचे. बाकीचा वरचा खर्च आपला असतो. 20 गुंठ्यात जे केलेलं आहे याच्यामध्ये कुठले पिकं साधारण तुम्ही याच्यामध्ये घेता? मी आजपर्यंत फक्त कॅप्सिकमच घेतलेले आहे आणि आता पुढच्या वर्षी बदलायचे, जरबेरा घ्यायचे. सोबत अजून कुठले पिकं दुसरे घेऊ शकतो? सगळे पिकं घेऊ शकतो. म्हणजे फुलाचे सगळे घेऊ शकतो आपण. जिप्सम घेऊ शकतो, लिलियम घेऊ शकतो, वार्चड घेऊ शकतो. फुलं कुठलेही घेता येतात बाहेरचे. आणि फळ पिकामध्ये? फळ पिकामध्ये अंजीर घेता येते, सफरचंद घेता येतं, थोडक्यात द्राक्ष आपण पण घेता येते. तेच पिकं घेऊ शकतो जे म्हणजे ज्याला परागीभवनाची गरज नाही आहे, असे पिकं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. कारण की याच्यामध्ये जर परागीभवनाचे पिकं घेतलं तर आपल्याला हाताने त्याचं परागीभवन करावं लागतं असं थोडक्यात. सर आतापर्यंत कॅप्सिकम इथं घेतात. आता कॅप्सिकमचं कधी लागवड कधी करता तुम्ही? जून मध्ये. आणि त्याचं हार्वेस्टिंग कधी चालू होती मग लागवड? जूनच्या नंतर 3 महिन्यानंतर हार्वेस्टिंग चालू होती. मग आणि पुढे किती दिवस त्याची हार्वेस्टिंग चालती? ती 5 ते 6 महिने त्यानंतर 6 महिने कंटिन्यू चालते. आणि दर 3 लागवड दिवसाला तोडा चालू असतो. ओके. किती माल निघतो? माल सरासरी साधारण 15-16 टनाच्या आसपास निघतो. दर 3 दिवसाला? नाही, आता प्रत्येक आठवड्याला काय होतं, प्रत्येक आठवड्याला माल लागणे वाजतं. माल जर चांगला लागला तर आठवड्याला 1 टन माल निघतो. ओके. 1 टन. आणि 1 टन जर निघला तर 25 टनाच्या पुढे जातं. ओके. आणि जर कमी निघला तर 600, 700, 800 पर्यंत निघतो. ओके. म्हणजे 15-16 टनापर्यंत जातं पुढच्या 6 महिन्यामध्ये. सरासरी दर काय मिळतो? सरासरी साधारण 150 पर्यंत जातो सरासरी. आणि कधी कधी 50 वर येतो, कधी कधी 200-300 पर्यंत जातो. 6 महिन्याचं पिरियड असल्यामुळे त्या पिरियड मध्ये तुम्हाला कमी आणि जास्त असं सगळं मिळून सरासरी दर तुम्हाला 150. आणि याच्यामध्ये किती उत्पन्न निघतं 6 महिन्यामध्ये? 12-13 लाखाच्या पुढे जातो वार्षिक. काय करायचंय, फक्त आपल्या पंचवटी फार्मच्या चॅनलला फॉलो करायचंय, युट्यूबला सबस्क्राईब करायचंय आणि लाईक करायचंय, कमेंट करून नक्की सांगायचंय, म्हणजे पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येईन. धन्यवाद.